नमस्कार. भारतातील औद्योगिकीकरणाचा इतिहास सांगताना आपण टाटा, बिर्ला, स्टील प्लांट, मोठमोठी धरणं, वीज प्रकल्प किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची चर्चा करतो. पण एक असा आर्थिक आधारस्तंभ आहे ज्याच्याशिवाय या विकासाची कल्पनाही करणं कठीण आहे. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सर्वात मोठं आव्हान होतं देशात उद्योग कसे उभे करायचे. मोठे कारखाने उभारण्यासाठी लागणारं दीर्घकालीन भांडवल कुठून आणायचं, रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांना आर्थिक बळ कोण देणार आणि आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी कोण करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका अशा संस्थेकडे होती जिचं नाव आज अनेकांना फक्त एक बँक म्हणून माहीत आहे. पण तिची खरी ओळख त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. आज आपण एका बँकेचा इतिहास जाणून घेणार नाही, तर आधुनिक भारताच्या आर्थिक राष्ट्रनिर्मितीची कहाणी ऐकणार आहोत. एक अशी कहाणी जी त्या संस्थेच्या स्वतःच्या शब्दात सांगितली जाणार आहे. आपण ज्या भारताला आज जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पाहतो, तो भारत एका दिवसात घडलेला नाही. मोठमोठे स्टील प्लांट, खत कारखाने, वीज प्रकल्प, अभियांत्रिकी उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, या सगळ्यांच्या मागे फक्त उद्योगपती नव्हते, तर त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या काही महत्त्वाच्या संस्था होत्या. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का? जेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता, तेव्हा इतक्या मोठ्या उद्योगांसाठी हजारो लाखो रुपयांचं भांडवल कोण देत होतं? व्यापारी बँका तेव्हा अशी दीर्घकालीन कर्जे देत नव्हत्या. मग भारताच्या औद्योगिकीकरणाची आर्थिक जबाबदारी नेमकी कोणी उचलली? आज आपण अशाच एका संस्थेची कथा जाणून घेणार आहोत, जिने स्वतः प्रसिद्धीची अपेक्षा कधी केली नाही, पण हजारो उद्योगांच्या स्वप्नांना आर्थिक बळ दिलं, लाखो रोजगारांच्या निर्मितीत मूक भूमिका बजावली आणि आधुनिक भारताच्या विकासाचा मजबूत पाया रचला. आज आपण त्या संस्थेची कहाणी तिच्याच शब्दांमध्ये ऐकणार आहोत, एका वेगळ्या शैलीत, एका आत्मकथेच्या रूपात. ही फक्त एका बँकेची कथा नाही, ही आधुनिक भारताच्या आर्थिक राष्ट्रनिर्मितीची कहाणी आहे. चला ऐकूया. मी IDBI बोलतोय. नमस्कार, मी IDBI बोलतोय. आधुनिक भारताच्या आर्थिक विकासाची माझी आत्मकथा. मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? मी फक्त एक बँक नाही, मी एका राष्ट्राच्या औद्योगिक स्वप्नांचा शिल्पकार आहे. मी लाखो रोजगारांच्या निर्मितीचा साक्षीदार आहे. मी आधुनिक भारताच्या आर्थिक विकासाचा मूक साक्षीदार आहे. होय, मी IDBI बोलतोय. माझा जन्म का झाला? माझा जन्म एखाद्या व्यापारी व्यवहारासाठी झाला नव्हता. माझा जन्म झाला एका स्वप्नांसाठी, स्वावलंबी भारताच्या स्वप्नासाठी. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाले म्हणून उद्योग उभे राहिले नव्हते. देश गरीब होता, कारखाने कमी होते, वीज नव्हती, स्टील उत्पादन मर्यादित होते. मोठे उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन भांडवल उपलब्ध नव्हते. व्यापारी बँका होत्या, पण त्या अल्पकालीन कर्ज देत होत्या. देशाला मात्र हवी होती विकासासाठी भांडवल देणारी संस्था. तेव्हाच माझी कल्पना जन्माला आली. 1964 साल देशाने मला जन्म दिला. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असे माझे नाव ठेवले. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. मी सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उपकंपनी होतो, कारण त्या काळातील विचार स्पष्ट होता. औद्योगिक विकास आणि वित्तीय धोरण यांचा समन्वय असलाच पाहिजे. मी नफा कमावण्यासाठी जन्माला आलो नव्हतो, मी भारत घडवण्यासाठी जन्माला आलो होतो. माझे ध्येय, माझ्याकडे उद्योगांनी फक्त कर्ज मागितले नाही, त्यांनी विश्वास मागितला. मी त्यांना दोन्ही दिले. मी स्टील कारखाने उभे केले, मी वीज प्रकल्पांना आधार दिला, मी खत कारखान्यांना वित्त पुरवठा केला.
मी अभियांत्रिकी उद्योगांना बळ दिले. मी दूरसंचार उद्योगाचा पाया मजबूत केला. मी हजारो उद्योगांच्या स्वप्नांना वास्तवात उतरवले. मी फक्त पैसे दिले नाहीत. माझे काम केवळ कर्ज वाटणे नव्हते. मी प्रकल्प तपासले, तांत्रिक मार्गदर्शन केले, उद्योजक घडवले. मागास भागात उद्योग नेले, लघु उद्योगांना हात दिला, रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांना उभे केले. देशाच्या प्रत्येक प्रदेशाचा विकास व्हावा म्हणून मी काम केले. माझे कुटुंब वाढत गेले. देशाचा विकास एकट्याने शक्य नव्हता. म्हणून मी अनेक नवीन संस्था जन्माला घालण्यासाठी पुढाकार घेतला. भारतीय वित्तीय व्यवस्थेचा पाया मजबूत करणाऱ्या अनेक संस्थांच्या निर्मितीत माझा वाटा आहे. भांडवली बाजार, म्युच्युअल फंड, विमा, स्टॉक एक्सचेंज, पतमापन, तंत्रज्ञान, गुंतवणूक बँकिंग, पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, अनेक क्षेत्रांमध्ये माझ्या पुढाकारातून नवी संस्थात्मक रचना उभी राहिली. आज भारताची वित्तीय व्यवस्था ज्या पायांवर उभी आहे त्या पायात माझ्या विटा आहेत. बँक राष्ट्रीयकरण आणि मी 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. देशभर बँकांच्या शाखा वाढू लागल्या. लोकांपर्यंत बँकिंग पोहोचू लागले. राष्ट्रीयकृत बँका कार्यभांडवल देत होत्या आणि मी दीर्घकालीन औद्योगिक विकासासाठी वित्तपुरवठा करत होतो. आम्ही स्पर्धक नव्हतो, आम्ही राष्ट्र निर्मितीचे सहकारी होतो. माझा सुवर्णकाळ 1960 ते 1990. भारतातील अनेक मोठे उद्योग माझ्या पाठबळावर उभे राहिले. देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू लागला. औद्योगिकरणाला गती मिळाली. रोजगार वाढले. विकासाला दिशा मिळाली. मी भारताच्या आर्थिक विकासाचा अदृश्य शिल्पकार बनलो. 1991 नंतर देश बदलू लागला. उदारीकरण आले, खाजगीकरण आले, जागतिकीकरण आले, बाजाराला अधिक महत्त्व मिळाले. हळूहळू विकास वित्त संस्थांची गरज कमी होत गेली असे सांगितले जाऊ लागले. मी मात्र शांतपणे माझे काम करत राहिलो. माझे रूप बदलले. 2004 मध्ये माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला. विकास वित्त संस्था म्हणून माझे स्वरूप बदलले. मी व्यावसायिक बँक झालो. माझी भूमिका बदलली, माझे स्वरूप बदलले, पण माझा इतिहास बदलला नाही. माझी खरी ओळख आज अनेकांना मी फक्त एक बँक वाटतो, पण माझी खरी ओळख वेगळी आहे. मी भारताच्या औद्योगिक क्रांतीचा आर्थिक आधार आहे. मी आधुनिक भारताच्या विकासाचा सहप्रवासी आहे. मी हजारो उद्योगांचा विश्वास आहे. मी लाखो रोजगारांचा आधार आहे. मी सार्वजनिक क्षेत्राच्या विकासवादी विचारसरणीचे प्रतीक आहे. आज माझ्या भविष्यावर चर्चा होते. माझ्या मालकीवर चर्चा होते. माझ्या खाजगीकरणावर चर्चा होते. त्या चर्चा व्हाव्यात. लोकशाहीत त्या आवश्यकही आहेत. पण एक गोष्ट विसरू नका. ज्या संस्थेने भारताच्या औद्योगिकरणाला आर्थिक बळ दिले, ज्या संस्थेने आधुनिक भारताचा पाया मजबूत केला, ज्या संस्थेने विकासाला दिशा दिली, तिचा इतिहास केवळ एका बँकेचा इतिहास नाही, तो आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मितीचा इतिहास आहे. मी आजही अभिमानाने सांगतो, मी फक्त बँक नाही, मी एका राष्ट्राच्या स्वप्नांची आर्थिक ताकद आहे. मी भारताच्या विकासाचा इतिहास आहे. मी IDBI बोलतोय.